स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पुण्यामध्ये BMW वापरणाऱ्या रईस दाद्याचा प्रताप. रस्त्यावरती गाडी लावून फुटपाथवरती लघुशंका. व्हिडिओ समोर येताच लोकांमध्ये संतापाने टीकेची झोड. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे झेंडवडे. सिंहगड कॉलेजजवळ दाम्पत्याला किरकोळ कारणावरून मारहाण. कोथरूडमध्ये गाडी आडवी आणली म्हणून तरुणाला टोळक्याकडून मारहाण. तर मोमीनपुरामध्ये ज्यूस विक्रेत्याला बदललं. 14 तास उलटले तरी पुण्यामधल्या मारहाणीच्या घटनांची पोलीस आयुक्तांना माहितीच नाही. संपर्क साधल्यावर ते म्हणाले, माहिती घेऊन बोलतो. संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब. एवढ्या लहान गोष्टींसाठी जीवावरती कशाला उठता? संतोष देशमुखांनी फोनवरून विष्णू चाटेला सवाल केल्याचं वैभवीच्या जबाबावरून समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब. हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती उघड. कराड चाटे घुले टोळीचा फासा वळवण्यासाठी गोपनीय साक्षीदारांची मदत. धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात. कृषी विभागामधल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप. आशिष शेलारांसाठी चक्क तुळजाभवानीचे अभिषेक थांबवले. मंदिर पाहणीसाठी मंदिरात पोहोचले तेव्हा सुरू होते भाविकांचे बुकिंग केलेले अभिषेक. भक्तांमध्ये नाराजीचा सूर. MSRTCचा अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नियुक्ती. काही दिवसांपूर्वीच IAS संजय सेठी यांनी केली होती नियुक्ती. औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता. कबरी उघडून टाकण्यासंदर्भात खासदार उदयनराजे, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवरती आक्षेप. एक खून करण्याची परवानगी द्या. रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे पत्र लिहून मागणी. महिलांवरील अन्याय आणि अत्याचारी प्रवृत्ती आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा खून करायचा असल्याचा विचार. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल. नरेंद्र मोदींचा महिलांसोबत खास संवाद. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.